हवामान अनुकूल तंत्रज्ञान व खरीप हंगाम पूर्वनियोजन 2026 अंतर्गत आयोजित केलेल्या या विभागीय कार्यशाळेस उपस्थित व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, तूर पिकाचं महत्त्व देशामध्ये आता कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये जेवढं आहे तेवढं दुसऱ्या राज्यामध्ये जास्त नाही. कारण तूर 80% तूर ही दोनच राज्यामध्ये पिकते, कर्नाटक आणि महाराष्ट्र. या दोन राज्यामध्ये उत्पादकता कमी आली की देशामध्ये उत्पादकता कमी, या दोन राज्यात उत्पादकता वाढली की देशामध्ये उत्पादकता जास्त वाढते. आता तूर पिकाला भविष्यकाळामध्ये महत्त्व राहील का? नक्कीच राहील. त्याचं कारण असं आहे की आपला देश हा सर्वात मोठा कंझ्युमर आहे तुरीचा जगामध्ये. जगामध्ये 55 लाख टन तूर पिकते, त्यापैकी 45 लाख टन फक्त आपल्या देशाला लागते. आता या 45 लाख टनापैकी देशामध्ये किती पिकते आपल्या? तर मागच्या 2-3 वर्षाचा ॲव्हरेज जर काढला तर 29 लाख टन तूर उत्पादन आपल्या देशामध्ये व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आपण किती मागे पडायला लागलो? जवळपास 15 ते 16 लाख टनांनी मागे पडायला लागलो. म्हणून दरवर्षी आपल्या देशाला 10 ते 12 लाख टन तूर आयात करावी लागायला लागली. ही का करावी लागायला लागली? कारण आपल्या देशाची जी उत्पादकता आहे किंवा महाराष्ट्राची जी उत्पादकता आहे ती फक्त 5 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. ही जर उत्पादकता आपण दुप्पट करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच देशाची जी आयात आहे ही 10 ते 12 लाख टनाची ती आपण पूर्णपणे कमी करू शकतो. तसा पोटेन्शियल महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आहे. तसं पोटेन्शियल आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जातीमध्ये आहे. काही बदल आपल्याला करावयाचे आहेत. ते बदल तेवढे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आजची जी 5 क्विंटलची प्रति एकरी उत्पादकता आहे ती नक्की आपण 10 क्विंटल प्रति एकरीपर्यंत जाऊ शकतो. हे माझं मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी आणखीन एक मुद्दा आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये तुरीच्या कमी उत्पादकतेची कुठली कारणं आहेत? त्यामध्ये 4 कारणं आहेत. पहिलं कारण, मोठ्या प्रमाणावर स्थानिक जातीचा वापर, लोकल जातीचा वापर फार आहे, ज्या जाती मर रोगाला आणि वांज रोगाला बळी पडतात. दुसरं कारण, महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये, त्यातल्या त्यात विदर्भासारख्या प्रदेशामध्ये मर रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि वांज रोगाचाही वाढता प्रादुर्भाव, हे दोन्हीही कारणं 2 नंबरवर येतात. तिसरं जे कारण आहे ती राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू लागवड आहे. बागायती लागवड कमी आहे. आता याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू लागवड राज्यामध्ये जास्त आहे. आणि 4 नंबरचं जे कारण आहे ते तूर पिकामध्ये अतिशय कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा वापर करतो. आपण हे आंतरपीक म्हणून सोडून देतो त्याला. त्यामध्ये फारसा काही जास्त खतांचा वापर, शेणखताचा वापर, कंपोस्ट खताचा वापर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर हा कमी आहे. हे 4 प्रमुख कारणं आहेत. या 4 कारणावर जर आपण काम केलं तर नक्कीच आपण तुरीमध्ये पुढे जाऊ शकतो. आणखीन एक कारण यामध्ये ॲड करावायचं आहे, ते म्हणजे राज्यामध्ये तुरीची लागवड ही अतिशय दाट पेरद्वारे केली जाते. एवढी दाट लागवड आहे, एवढी दाट पेर आहे, एका फुटामध्ये 4 ते 5 झाडं असतात. हीच झाडं एकमेकाशी स्पर्धा करतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक झाड सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वर उंच 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 वाढतं. आणि पुन्हा त्यामध्ये तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स आहे. अपायकल डॉमिनन्समुळे उंच वाढतो
उंच वाढल्यामुळे वरच्याच भागामध्ये सूर्यप्रकाश मिळतो आणि तिथं शेंगा लागतात. खालच्या भागामध्ये फांद्या फुटत नाहीत, शेंगाचे प्रमाण वाढत नाही. हे एक कारण या कमी उत्पादकतेच्या बाबतीमध्ये आहे. आता या अनुषंगाने आपल्याला पंचसूत्राकडे वळावायचं आहे. पहिलं जे सूत्र आहे यामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींची वापर वाढवायचा आहे. त्यासोबतच योग्य जमिनीची निवड केली पाहिजे. आपल्याकडे अनेकदा ज्या जमिनीमध्ये पाणी साचतं, ज्या चिबड जमिनी आहे, ज्या जमिनीला वापसा 8-8 दिवस येत नाही, अशा जमिनीमध्ये तूर पीक जर घेतलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्येच ओली मूळ सड लागते, ज्याला आपण वेट रूट रॉट म्हणतो, आणि तिथंच तुरी मरून जातात. म्हणून जमीन कशी निवडली पाहिजे? ज्या जमिनीचा ड्रेनेज, त्याला आपण काय मराठीत काय म्हणतो, निचरा, अतिशय चांगल्या प्रकारे निचरा असलेल्या जमिनी तूर पिकासाठी निवडल्या पाहिजे. आता जातींची निवड करत असताना एक 3 ते 4 जाती एवढ्या सुंदर जाती सध्या उपलब्ध आहेत. ज्या भागामध्ये पांढऱ्या कलरची तूर चालते त्यामध्ये गोदावरी आणि BDN 711 या दोन्ही जाती उत्कृष्ट आहेत. गोदावरी तर ज्या जातीची उत्पादकता मुळात 10 क्विंटल प्रति हेक्टरी आहे, म्हणजे 25 क्विंटल प्रति हेक्टरी. आणि ज्या भागात तांबड्या कलरच्या जाती चालतात त्यामध्ये BDN 716 आहे, त्यानंतर फुले राजेश्वरी आहे, त्यानंतर PKV तारा आहे. विदर्भासारख्या प्रदेश भागामध्ये PKV तारा चालते चांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजेश्वरी चालते, मराठवाड्यामध्ये BDN 716 सारखी जात चालते, आणि लातूर, धाराशिव हा या जिल्ह्याचा जो भाग कर्नाटकाला लागून आहे त्या भागामध्ये GRG 811 ही धारवाड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने विकसित केलेली जात चालते. ही सुद्धा तांबड्या कलरची आणि अतिशय चांगला बोल्ड दाणा आहे. प्रोसेसिंग युनिट या जातीला 1 नंबरचा प्राधान्य देतात. त्यामुळे या जातीखालचंही क्षेत्र वाढायला काही हरकत नाही. या सगळ्या जाती मर आणि वांज रोगाला प्रतिकारक आहेत. उत्पादकता अतिशय चांगली आहे. दुसरं जे सूत्र आहे या सूत्रामध्ये आपल्याला तुरीची पेर बंद करावायची आहे. मित्रांनो, पेरणी म्हणजे काय? दाट पेर. राज्यामध्ये जवळपास तुरीची लागवड ही आंतरपीक पद्धतीमध्ये आहे. 90% जास्त आंतरपीक पद्धतीमध्ये, आणि त्यातल्या त्यात सोयाबीनमध्ये तूर अशा आंतरपीक पद्धतीमध्ये ही घेतली जाते. यामध्ये 4 ओळी सोयाबीनच्या आणि 5वी ओळ तुरीची. ज्यावेळेस आपण 5वी ओळ तुरीची घेणार आहोत त्या ओळीमध्ये फक्त खत पेरून घ्यावं आणि पाठीमागे टोकन यंत्राने किंवा मजुराच्या माध्यमातून तुरीची टोकन जर केली तर इथं उत्पन्न वाढतं. आता टोकन करावायचे असेल तर भारी जमिनीमध्ये 1 फुटावर 2 ते 3 बिया टाकाव्यात. मध्यम जमिनीमध्ये 20 सेंटीमीटरवर किंवा 8 इंचावर 2 ते 3 बिया टाकाव्यात. आणि नंतर आपण एका ठिकाणी 1 किंवा 2 झाडं त्या ठिकाणी ठेवावे. 2 झाडं ठेवलात तर अतिशय चांगलं. ज्या ठिकाणी मजबूत एकच झाड चांगलं आहे त्या ठिकाणी 1 ठेवू शकतो. आता काही शेतकरी नॉर्मल आपल्या तिफणीने म्हणा किंवा ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने पेरणी करतात. तुरीचीही पेरणी करून घेतात. अशा शेतकऱ्यांनी तूर पीक उगवून आल्यानंतर त्याची विरळणी करावी आणि विरळणीद्वारे 2 झाडामधलं अंतर 8 इंच किंवा 20 सेंटीमीटर ठेवावं. हे मध्यम जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये 30 सेंटीमीटर किंवा 1 फुटाचं अंतर ठेवावं. असं जर ठेवलं तर पुढच्या काळामध्ये आपल्याला ब्रँचिंग वाढवावयाच्या आहेत. अनेक शेतकरी आहेत जे
गादी वाफ्यावर सुद्धा आता पेर करत आहेत. कसे? म्हणजे सोयाबीनची लागवड आता 3.5 फूट किंवा 4 फुटाच्या सऱ्या पाडून बेड तयार केले जात आहेत आणि त्या बेडवर सोयाबीनची लागवड होत आहे. आता आपण मध्यम जमीन जर घेतली तर एका बेडवर 2 सोयाबीनच्या ओळी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या बेडवर 1 ओळ तुरीची घेऊ शकतो, ती पण टोकन पद्धतीने. आणि भारी जमीन असेल, शेतकऱ्यांचा अनुभव जास्त असेल, तर असे शेतकरी 2 बेडवर, प्रत्येक बेडवर 2 ओळी सोयाबीनच्या, याप्रमाणे 4 ओळी 2 बेडवर घेऊ शकतात आणि तिसऱ्या बेडवर 1 ओळ तुरीची घेऊ शकतात. अशा प्रकारे सुद्धा लागवड तुरीची करू शकतो. याच पद्धतीमध्ये आता तुरीची उत्पादकता वाढत आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे मर रोगाचे व्यवस्थापन. आत्तापर्यंत याच्यावर भरपूर संशोधन झालं आहे, भरपूर औषधं वापरले, परंतु कुठल्याच केमिकल्सने मर रोग नियंत्रणात येत नाही कायमस्वरूपी. यावर कायमस्वरूपी रामबाण असा उपाय जर कुठला असेल तर तो आहे ट्रायकोडर्मा विरिडी किंवा ट्रायकोडर्मा ॲस्परजिलस या स्पेसीचा. ज्या जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा हा कंटेंट आहे, असं 4 लिटर किंवा 4 किलो 250 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावायचं आहे आणि तुरीची पेरणी केल्यानंतर पहिल्या 20 दिवसामध्ये, पेरणीनंतर 20 दिवसाच्या आत या ट्रायकोडर्माची आळवणी करून घ्यावयाची आहे. आळवणी करताना आदल्या दिवशी अतिशय चांगला पाऊस झाला पाहिजे, जेणेकरून आळवणी केल्यानंतर हे द्रावण मुळापर्यंत पोहोचेल. मुळाच्या कक्षेच्या सान्निध्यामध्ये ट्रायकोडर्मा वाढायला सुरुवात होईल आणि एकदा ट्रायकोडर्मा वाढला की त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो हानिकारक ज्या बुरशी आहेत जसे की फ्युजारियम आहे, रायझोक्निया बटाटिकोला आहे, मॅक्रोफोमिना आहे, फायटोप्थोरा आहे, ओली मूळ सड ह्याची बुरशी आहे, या सगळ्या बुरशींचा शोध घेतो आणि त्या बुरशींना संपवतो. त्यामुळे ट्रायकोडर्मा हा एकमेव मार्ग मर रोगावर सध्या तरी आपल्याकडे आहे. मग आपण वेगवेगळ्या भागात, आता मराठवाड्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स नावाचं जैविक बुरशीनाशक आहे, ज्यामध्ये ट्रायकोडर्माच्या दोन्ही स्पेसीज आहेत. हे 4 लिटर प्रति हेक्टरी वापरू शकतो. विदर्भात गेलात त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची स्पेसीज आहे, तो ट्रायकोडर्मा 4 लिटर वापरू शकतो ते हेक्टरी. पश्चिम महाराष्ट्रात आलात तर तिकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुपर बायोमिक्स नावाने एक जैविक बुरशीनाशक आणलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा ट्रायकोडर्मा आहे. त्याचा वापर आपण त्या भागामध्ये करू शकतो. पुढचा चौथा मुद्दा आहे शेंडे खोडण्याच्या बाबतीमध्ये. तूर पिकामध्येच आपल्याला शेंडा का खोडावायचा आहे? मी सुरुवातीला सांगितलं होतं की ह्या तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स आहे. आता अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? सगळ्यात वरची जी फांदी आहे त्या फांदीच्या बुडाशी जो बड असतो, तो बड खालच्या बडांना, म्हणजे त्याच्या खालच्या बर्ड्सना ॲक्टिव्ह होऊ देत नाही, तिथून फांदी फुटू देत नाही. त्याला आपण अपायकल डॉमिनन्स म्हणतो. आणि ती जर फांदी आपण कट केली तर अपायकल डॉमिनन्स ब्रेक होतो आणि खालचे सगळे बर्ड ॲक्टिव्ह होतात, तिथून फांद्या फुटायला सुरुवात होते. ह्याच्यावर पण संशोधन झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन झाले, धारवाड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन झाले, त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये संशोधन झाले. या तिन्ही विद्यापीठाचं एकच शिफारस आहे की तूर पिकामध्ये 2-3दा शेंडा खोडावायचा नाही, तो फक्त एकदाच शेंडा खोडावायचा आहे, तो 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान 2 ते 3 इंचाचा शेंडा आपल्याला खोडावायचा आहे आणि अपायकल डॉमिनन्स ब्रेक करावायचा. आता आपण ऐकत असाल काही शेतकरी पहिला शेंडा खोडल्यानंतर
पुन्हा त्याच्या फांद्याचा शेंडा खोडतात. फांद्यामध्ये अपायकल डॉमिनन्स नसतो. अपायकल डॉमिनन्स फक्त मधला जो खोड आहे उंच वाढणारा त्याच्यामध्येच फक्त अपायकल डॉमिनन्स आहे. आणि संशोधनांती हे सिद्ध झालेलं आहे की तुम्ही 2दा शेंडा खोडा, 3दा खोडा किंवा 1दा खोडा, यामध्ये उत्पन्न हे सेम येतं. कुठल्याही प्रकारे उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. उलटं 2दा आणि 3दा शेंडा खोडल्यानंतर खर्च वाढतो एकरी. आणि तो खर्च भरून जर निघत नसेल तर आपल्याला 3दा शेंडा खोडायची गरज नाही. तो फक्त 1दाच शेंडा खोडावा. यामध्ये शेवटचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन. मित्रांनो, हा एक मुद्दा असा आहे की उत्पन्न जवळपास 40% उत्पन्न वाढवतं. कळी अवस्था आणि शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था, या 2 अवस्थेला जर पाणी मिळालं तर 40% उत्पन्न वाढतं. आणि जर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 15 पाऊस जर झाला नॅचरल, तर या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 15 कळी अवस्था येत असते. या अवस्थेला नैसर्गिकरित्या पाणी मिळतं आणि त्यामुळे वेगळं आपल्याला पाणी देण्याची गरज पडत नाही. परंतु दुसरं पाणी मात्र आपल्याला शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला, ही अवस्था कळी अवस्थेनंतर एक 20 ते 25 दिवसांनी येते. म्हणजे दुसरं पाणी आपल्याला 20 ते 25 दिवसांनी द्यावयाचं आहे. हे 2 पाणी जर दिले तर एकरी 2 ते 2.5 क्विंटल उत्पन्न प्रति एकरी वाढतं. यामध्ये अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये आपण पोटॅश वापरत नाहीत किंवा सल्फर वापरत नाहीत. सल्फर आणि पोटॅशचा वापर वाढवला पाहिजे. आणि पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे संरक्षण करत आहेत. ह्याच्यावर वेगळं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे आपण तूर पिकामध्ये सुद्धा आहे त्या संसाधनामध्ये दुप्पट उत्पन्न करू शकतो. म्हणजे हा एक कागदावरचा नाही, अनेक शेतकरी आपल्या भागामध्ये या पंचसूत्रीच्या अवलंबाद्वारे 10 क्विंटल प्रति एकरी उत्पादकता तुरीमध्ये काढत आहे. आपणही या बाबीचा प्रसार करावा या विनंतीसहित या ठिकाणी थांबतो आहे. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद मित्रांनो.